तर सर तुम्ही आता जो हातामध्ये साप घेतलेला आहे तर तो कोणत्या प्रकारचा साप आहे? हा बिनविषारी धामण जातीचा साप आहे. हा पूर्णपणे म्हणजे विषारी नसतो. हा बिनविषारी साप आहे. बिनविषारी साप आहे. शेतकऱ्यांसाठी मित्र म्हणून ओळखला जातो ह्या सापाला. ओके. तर हा कुठं भेटला तुम्हाला मग? हा शिरूर कासारमध्ये राक्षी म्हणून एक गृहस्थ आहे, त्यांच्या घरामध्ये काल निघला होता रात्री. त्याला पकडून आता आणलेलं आणि त्याला आपण निसर्गार पण आता करणार आहोत. ओके. तर हा जास्त कुठं पाण्यामध्ये राहतो का असं जमिनीवर वगैरे? शेतामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. शेतामध्ये. तर सर तुमच्या हातामध्ये कोणत्या प्रकारचा आहे हा प्राणी? हा बिनविषारी अजगर आहे. हा. आणि हा किती वर्षाचा आहे सर? हे साधारण 2-3 वर्षाचा असेल हा साप. 2-3 वर्षाचा. ह्याचं खाद्य काय आहे मग नेमकं? याला उंदीर, घुशी, ससे असं हा खातो. हा विषारी तर नाही ना? सर्पामध्ये सगळ्यात मोठा असणारा बिनविषारी साप आहे. याचं खाद्य उंदीर, घुशी, ससे हे त्याला आवडतं खाद्य आहे. ठीक आहे, चालेल. आणि सर तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न मग आम्हाला विचारायचा होता. तर तुमची उपजीविका कशा प्रकारे भागली जाते सर? आपले माझी उपजीविकेचं जे साधन आहे तर लोकांच्या मदतीवरच मला लोक धान्य, कपडे जे काय लागतं वर्षभराचं ते प्रत्येक लोक जे महाराष्ट्रातले जे आहेत निस्वार्थ मदत करणारे असे लोक मला देतात आणि त्यावरच आपली उपजीविका भागते. तर सर तुमच्या ह्या कार्याला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा. अशाच तुमच्या प्रगतीचा आलेख वाढत जावो. आणि लोकांच्या टीव्हीला तुम्ही 2 शब्द बोलल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर हिंदी सिनेमामध्ये एक खूप प्रचंड गाजलेलं एक गीत होतं, मैं तेरा दुश्मन दुश्मन तू मेरा, मैं नागिन तू सवेरा. तर नाग नागिनचं पूर्वजन्मापासून काहीतरी नातं असतं आणि म्हणून ते एकत्र येतात किंवा मग ते कुठं दिसल्यानंतर त्यांच्या अंगावर कपडा टाकल्यानंतर आपला भाग्योदय होतो. तर असा बराच गैरसमज समाजामध्ये पसरलेला आहे. तर खऱ्या अर्थाने ह्याचे योग्य आणि चोख उत्तर आपल्याला फक्त सर्पमित्रच देऊ शकतात. तर आपण आज या ठिकाणी सर्पराज्ञी वन्यजीव केंद्रामध्ये आलेलो आहोत. तर आपल्याला आज सिद्धार्थ सोनवणे सर आणि सृष्टी सोनवणे मॅडम हे दोघंजणं आपल्याला आज बरोबर पद्धतशीर अशी माहिती देणार आहेत. तर नागपंचमीच्या तुम्हाला सर्वप्रथम मनापासून शुभेच्छा. तर हा लक्ष्मीनारायणचा जोडपं खरंच आज एवढं मुख्य जीवांची आज सेवा करतो निस्वार्थ बुद्धीने. खरंच असे खूप समाजामध्ये तुमच्यासारखे खूप कमी असतात सर. त्याबद्दल तुमच्या दोघांचे विशेष अभिनंदन. तर मला विचारायला पहिला प्रश्न असा आवडेल की तुम्ही किती वर्षापासून हे काम करतायत? साधारण बालवयापासूनच मी सर्प पकडण्याचं काम करतो. म्हणजे जसं 1ली-2रीपासूनच मी ते काम करत होतो. परंतु सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र हे साधारण 25 वर्ष झालेलं आहे इथं येऊन स्थापन केलेलं आहे. आणि तुम्हाला आवड कशी लागली? हा माझा बालपणापासूनचा छंद आहे. सर्प पकडणं, वन्य प्राण्यांना घरी आणणं, त्याच्यावर उपचार करणं आणि सोडणं, हा बालपासूनचा जो छंद आहे तो मी आजपर्यंत जपलेला आहे आणि आजही मी ते काम म्हणून करत नाही, तर तो छंद म्हणूनच जोपासत आहे. तर साक्षात काळाचं स्वरूप मानलं जाणारा साप, नाग, अजगर असे हे जे वेगवेगळे जे प्राणी आहेत की ज्यांच्याकडे पाहिलं तरी आपली साधारण माणसाची अशी घाबरगुंडी उडून जाती आणि त्याला फक्त पाहिल्यानेच आपला अर्धा जीव गळून जातो. तर या ठिकाणी अतिशय निस्वार्थ बुद्धीने हे दोघंजणं सेवा करतायत. तर मॅडम तुम्हाला कधीपासून आवड लागली? मी आणि सिद्धार्थ बालमित्र दोघंजण. तर त्यामुळं सिद्धार्थ कुठेही गेलात मी त्याच्याबरोबरच असायचे. म्हणजे तो साप पकडायला गेला, एखादा प्राणी आणायला गेला तर मी बरोबरच असायचे. त्यामुळं मला लहानपणापासूनच त्याच्याबरोबर राहिल्यामुळं आवड लागलेली. तर आजपर्यंत तुम्ही विषारी आणि बिनविषारी असे किती साप पकडलेले आहेत? तसं आकडा सांगता येणार नाही, परंतु साधारण बरेचसे हजारो साप पकडलेले आहेत. त्यामध्ये विषारी, बिनविषारी आणि निमविषारी या 3ही प्रकारचे साप जे आहेत ते आपल्याकडे साधारणपणे बीड जिल्ह्यामध्ये 26 प्रकारचे साप आढळतात. त्या 26 प्रकारचे सगळे साप आपण पकडलेले आहेत. ओके, 26 प्रकार. हां. आणि बिनविषारी साप जे असतात तर ते आपण कसे ओळखायचे की ह्यांच्यामध्ये विष नाही आहे? हे जनरल आहेत असं नाही. आता प्रत्येक माणसाची जशी आपण वेगवेगळे माणसं आहेत, दिसण्याचा चेहऱ्याचा भाग वेगळा असतो, चेहरा असतो, तशा प्रत्येक सापांचा वर्णन वेगवेगळं आहे. आता तुम्ही आपल्याकडे जर पाहिलं तर प्रमुख विषारी सर्पामध्ये फक्त 4 साप आपल्याकडे आढळून येतात विषारी. त्याच्यामध्ये नाग, मण्यार, घोणस आणि फुरशे हे 4 साप जर तुम्हाला ओळखता आले, आणि ओळखणं खूप सोपं आहे. आता समजा उदाहरणार्थ पाहिलं तर तुम्हाला कसे ओळखायचे ते मी सांगतो. विषारी साप 4 आहे. तर नाग जर असेल तर नागाचा रंग हा गव्हाणी किंवा काळपट रंगाचा असतो आणि साधारणपणे 4, 5, 6 फुटापर्यंत तो वाढतो. आणि त्याचे वैशिष्ट्य म्हणजे काय की त्याला तुम्ही ज्यावेळेस डवचता की त्यांना किंवा खोड करता तर त्यावेळेस तो फणा काढतो आणि मोठ्याने फुसफुस असा आवाज काढतो. बाकीच्या इतर सर्प फणा काढून फुसफुस असा आवाज काढता येत नाही. तर तो नाग
ह्याला समजून जायचं तुम्ही की फणा काढलाय आणि फुसफुस असा आवाज काढतो की तो नाग. आता दुसरा विषारी सर्प जो आहे घोणस, तर तो घोणस कसा ओळखायचा, तर घोणसाचा आकार हा जाड असतो अंगाने आणि डोकं हे त्याच्यात त्रिकोणी असतं आणि डोक्यावर फी, इंग्रजी फी अक्षराची स्पष्ट अशी पांढरी खूण असते आणि अंगावर मोठमोठे असे गोल काळे डब्बे असतात आणि त्याला ज्यावेळेस डिवसतो आपण त्यावेळेस तो गोल असा जिलेबीप्रमाणे चुंबळीप्रमाणे विटोळं करतो आणि कुकरची शिट्टी जसा आवाज, कुकरच्या शिट्टीतून ज्यावेळेस असा आवाज निघतो बाहेर तसा तो आवाज काढतो, तो घोणस. हां, म्हणजे ह्या ओळखण्याच्या साध्या सोप्या खुणा आहेत. त्याच्यानंतर जो तिसरा विषारी सर्प आहे मण्यार, तर मण्यार ओळखण्याची साधी आणि सोपी खूण, तो एकदम रंगाने काळा असतो आणि तो दिवसा सहसा बाहेर पडत नाही, तो रात्रीचा बाहेर पडणारा सर्प आहे आणि त्याला ओळखण्याचा तो एकदम रंगाने काळा असतो आणि अंगावर जोडीने पांढरे पट्टे असतात. त्याच्यासारखा दिसणारा जो बिनविषारी साप आहे त्याचा रंग असतो विटकरी रंगाचा आणि त्याच्या अंगावर सिंगल पांढरे पट्टे असतात, कवड्या म्हणतात त्याला. परंतु हा जो विषारी आहे तो मात्र जोडीने अंगावर पांढरे पट्टे असतात, त्याला रंग हा काळा असतो. आता चौथा जो आहे तो शहरामध्ये जास्त आढळून येत नाही, तो माळ रान असेल कुठं असेल तिथं फुरशे हा साप, विषारी साप जो आहे तो आहे. तो त्याच्या ओळखण्याची खूण कशी आहे की तो जास्तीत जास्त 1 ते 1.5 फुटापर्यंत वाढणारा साप आहे. त्याचं डोकंही त्रिकोणी असतं घोणसाप्रमाणेच, पण डोक्यावर बाण जसा आपण खून करतो ना, बाणाची खून, तशी बाणाची खून असते आणि त्याला ज्यावेळेस आपण डिवचतो किंवा खोड करतो त्याची, त्यावेळेस तो स्वतःचं शरीर मराठी ळ अक्षराप्रमाणे एकमेकाला घासून खसखस असा आवाज काढतो. म्हणजे ह्या साध्या आणि सोप्या जो ओळखण्याच्या खुणा आहेत आणि या व्यतिरिक्त आपल्याकडे आढळणारा कुठला विषारी सर्प नाही. बाकीचे साप आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मात्र बिनविषारी आहेत आणि निमविषारी जे 2 सर्प आहेत, म्हणजे कधी कधी हरणटोळ पण आपल्याकडे आढळून येतो आणि मांजऱ्या पण साप आढळून येतो, परंतु त्या साप जरी माणसाला चावला तर त्याचा माणसाच्या शरीरावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजे त्याला आपण बिनविषारी धरूनच चाललं तरी काही हरकत नाही. बाकीचे जे साप आहेत, धामण आहे, विरुळा आहे, कवड्या आहे, हे जे साप आहेत गवत्या साप, हे पूर्णपणे बिनविषारी साप आहेत. त्यांना तुम्ही त्यांनी जरी आपल्याला चावा घेतला तरी त्यापासून माणसाला कुठलीही इजा होत नाही, त्याच्यामध्ये दवाखान्यात जाण्याची सुद्धा गरज पडत नाही. चावलेल्या ठिकाणी तुम्ही स्वच्छ पाण्याने जखम धुवून काढली की त्याला आपल्याला कुठलीही इजा होत नाही. तर प्रेक्षकांनो, मला या ठिकाणी सांगायला आवडेल, आता आपल्याला सिद्धार्थ सरांनी अतिशय अशी डीपमध्ये माहिती दिलेली आहे, जेणेकरून तुमचे समज गैरसमज या ठिकाणी या निमित्ताने दूर होणार आहेत. आणि बीड जिल्ह्यामध्ये मला सांगायला जास्त आवडेल की आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये बिनविषारी साप सर्वात जास्त प्रमाणात आहेत. जास्त विषारी प्राणी नाही आहेत खरं तर, ते फक्त विषय असा आहे की त्याला फक्त आपण पाहिल्याने किंवा आपल्या मनात एक अनामिक गैरसमज असतो, तर त्यामुळे आपण त्याला फक्त बाकीचं काहीच आपण इलाज न करता डायरेक्ट काठी घेतो आणि त्याला मारतो. तर हे असं वागणं अतिशय चुकीचं आहे. नागपंचमीच्या निमित्ताने मी या वन्यजीव प्रेमीकडून मी विनंती करते सर्वांना, कुठे जरी साप दिसला तरी तुम्ही सरांशी संपर्क साधू शकतात. सर अगदी तुम्हाला जिथे असेल तिथे साप पकडण्यासाठी येतील. सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे आणि मुख्य जीवांना मुक्त संचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि तो खरंच आपण हिरावून नाही घेतला पाहिजे. तर या निमित्ताने आपल्याला ही माहिती भेटली आहे, तर पुढची बातचीत आपण सुरू ठेवूयात. तर सर, जी कात सापडली जाते, काही काही ठिकाणी आपल्याला कात दिसून येते, तर ही मग साप कात कधी टाकतो मग? सापाची वाढ ही वाढ सतत होत असते आणि ही वाढ ज्यावेळेस होत असते त्यावेळेस तो त्याच्या अंगावरची कात बाहेर टाकत असतो. त्याची घाण जी आहे शरीरातली ती त्या कातेच्या मार्फत बाहेर पडली जात असते. साप काय लहान असताना आठवड्यातून, नंतर महिन्यातून, नंतर 2 महिन्यातून, वर्षातून अशी कात टाकत असतो. म्हणजे ते वर्षानुवर्ष चालूच असतात. जसं त्याचं वय वाढत राहील तसं तसं ते कात टाकण्याचे प्रमाण पण वाढत जातं. म्हणजे समजा वर्षाने 6 महिने, वर्ष असं त्या लागत राहतं. साप कात टाकणं हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म आहे. नैसर्गिक गुणधर्म. हा. आणि ती कात टाकल्याच्या नंतर त्याला नवीन त्वचा येते, असं काही असतं का? नवीन त्वचा म्हणजे ते काय होतं की कात ज्यावेळेस अंगावर असते त्यावेळेस ती मळकट त्वचा दिसत असते आणि त्याच्या ज्यावेळेस तो कात बाहेर काढतो त्यावेळेस ते जे आपण आंघोळ केल्याप्रमाणे कसं आपण फ्रेश वाटतं तसं त्यालाही फ्रेश होतं. बरोबर. आणि साधारण किती दिवसानंतर कात काढतो? तसं काय नाही. लहान असेल पिल्लू तर त्यावेळेस त्याला आठवड्यातून एकदा, म्हणजे लहान असेल तर लवकर काढतो. जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं उशिरा कात टाकत जातो. बरोबर. तर या ठिकाणी तुम्हाला आता लोकशा न्यूज TV कडून मी एक महत्त्वाचा प्रश्न आज विचारणार आहे. तर आज नागपंचमीचा सण आहे सर. तर नागपंचमीच्या निमित्ताने अनेक महिलांच्या मनामध्ये गैरसमज असतो की साप दूध पितो किंवा लहाया खातो. तर अनेक ठिकाणी त्याला ती म्हणजे पूजा पण केली जाते, पारंपरिक पूजा ती केली पण पाहिजे आपण आपल्या संस्कृतीनुसार, त्याच्यामध्ये काही गैर नाही. फक्त हा दूध पितो का, लहाया खातो का, हे प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. सापाचं नैसर्गिक अन्न हे दूध नाही आहे.
साप हा सस्तन प्राणी नाही आहे, सरपटणारा प्राणी आहे आणि सस्तन प्राण्याचं अन्न हे दूध आहे. आणि ज्यावेळेस आपण सापाला दूध पाजतो तेव्हाच तो दूध हे द्रव पदार्थ, म्हणजे तहान लागल्यावर जसं आपण पाणी पितो तसं द्रव, त्याला तहान जर लागली तर द्रव म्हणून तो दूध पिऊ शकतो. परंतु दूध जर पिला तर त्याला गॅस्ट्रो होऊन तो मरण्याचा संभव जास्त असतो. म्हणून त्याला दूध पाजणं हे योग्य नाही आहे. त्याला त्याचा जो खाद्य आहे, तर लाह्या खाद्य खातो का, तर लाह्यासुद्धा खात नाही. त्याचा मुख्य आहार जो आहे उंदीर, घुशी, सरडे, पाली, बेडूक हे सापाचं खाद्य आहे आणि तेच त्याचं आहार आहे. त्याला आपण बळजबरीने दूध पाजलं, त्याला लाह्या खाऊ घातल्या तर त्याला तो गॅस्ट्रो होऊन तो मरू शकतो. बरोबर. आणि साप एका वेळेस किती पिल्ले देत असतो? आता सर्पामध्ये कसं आहे की जारज आणि अंडज असे 2 प्रकार आणि आहेत. म्हणजे काही सर्प अंडे देतात आणि काही साप पिल्लांना जन्म देतात. म्हणजे समजा घोणच जर असेल तर तो त्याच्या शरीरामध्ये अंडेच असतात, पण तो जन्मता वेळेस मात्र त्यावेळेस पिल्लं बाहेर पडतात. आणि आता समजा नाग असेल, विरुळा असेल, हे मात्र अंडे देतात आणि नंतर अंड्यातून पिल्लं बाहेर पडतात. बरोबर. आणि त्यांचा प्रजननाचा काळ कोणता असतो सर्पांचा? वेगवेगळ्या प्रजातींचा वेगवेगळा प्रजनन कालावधी असतो. साधारण पावसाळ्याच्या आसपास बऱ्याचशा सर्पांचा प्रजनन कालावधी आहे की त्यांना खाणं मुबलक असतं. सरड्याचे पिल्ले असतील, बेंडकीचे पिल्ले असतील, हे खायला मुबलक मिळतं. म्हणून सर्पाचे पिल्लं तुम्हाला पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. बरोबर. आणि एका वेळेस साधारण किती पिल्ले देतो साप किंवा घोणस किंवा विषारी किंवा बिनविषारी असं? त्याच्या प्रजातीवर अवलंबून राहतात. साधारण जर मोठा घोणस असेल तर तो 100-150 पर्यंत पिल्लं देतो. 100-150? हां. आता लहान जर असेल तर तो कमी. आणि समजा आता नाग असेल तर नाग कमीत कमी 10, 15, 20, 25 अंडे पण देतो. म्हणजे असे त्याच्या आकारानुसार आणि प्रजातीनुसार त्याचा अंडे आणि पिल्लं देण्याचं प्रमाण ठरतं. बरोबर. आणि नाग आणि नागिन हे जे प्रकार असतात 2 वेगवेगळे, तर नाग नागिन आपण कशी ओळखायचे की हे नाग आहे, नागिन आहे, असं जनरल प्रश्न आहे हा? हां, नाही, आता हे खूप किचकट प्रश्न अरे वा. आहे जनरल जरी असलं तरी. कारण नाग आणि नागिन ते सगळं सारखं असतं. जोपर्यंत आपण त्यांचा गुदाशल्क दाबून पाहत नाही तोपर्यंत आपल्याला ते नाग आणि नागिन यातला फरक लक्षात येत नाही. ओके. तर सर, आता आम्ही पाहिलं तुम्ही दोघांनी धामण धरली होती आणि धामण धरल्यानंतर तुम्ही ती सोडून दिली. तर ती सोडून दिल्यानंतर ती परत तुमच्याकडे येते का? कारण की तुम्ही ती पाळलेली असती, समजा तुम्ही त्याचा सांभाळ केलेला असतो, तर परत यायची शक्यता कितपर्यंत असती मग? नाही, आता कुठलाही प्राणी, सापाला तशी बुद्धी नाही आहे. त्याला आपण पाळलेलं नाही, तो आता फक्त पकडला होता आणि त्याला आता पण निसर्गात लगेच सोडलेला आहे. आपण सर्प ठेवत नाहीत, जसे पकडले तसे निसर्गात लगेच सोडून देतो. परंतु सापाची बुद्धी ही एवढी मोठी विकसित आपल्या माणसाप्रमाणे झालेली नाही. त्याच्या ध्यानामध्ये काही राहत नाही आणि तो म्हणजे परत वापस येईल, आपल्याला भेटेल असं तसं काही नाही. ओके. हां, ठीक आहे. आणि सर्पाची एकूण आयु किती असते? किती वर्ष जगतो साधारण साप? आता काही लोक असे सांगतात की बरेचसे आम्ही 100-150 वर्षापासून साप पाहत होतो, आजही तो दिसतो. सापाच्या अंगावर केस असतात, असा मोठा साप पाहिला. तसं काही नसतं. सापाच्या प्रजातीनुसार त्याचं आयुष्यमान ठरलेलं असतं. साधारणपणे जर पाहिलं तर आपल्याकडे आढळणारा सगळ्यात मोठा साप अजगर, तर त्याचं आयुष्यमान शास्त्रज्ञांच्या मतानुसार 35 ते 40 वर्षापर्यंत रेकॉर्डले आहे आत्तापर्यंत. म्हणजे सगळ्यात मोठ्या सापाचा. तर लहान सापांचा निसर्गात तर त्यांना खूप शत्रू असतात, ते तिथपर्यंत जगू शकत नाहीत. परंतु प्राणी संग्रहालयातलं हे वयोमान त्यांनी दाखवलेलं आहे. आणि समाजात एक भ्रम आहे समजा सर्वांचा, असं म्हणलं जातं की आजगर एक मनुष्याला सुद्धा गिळू शकतो, एवढी ताकद त्याच्यामध्ये असते. तर खरंच म्हणजे हे बरोबर आहे का? तर आजगर कुणाला गिळू शकतो नेमकं? नाही, आता आजगराच्या बाबतीत जर पाहिलं तर आजगरामध्ये खूप शक्ती असते. आजगर खूप मोठं असतं. परंतु आजगराने माणूस गिळलेला आतापर्यंत आपल्या देशात तरी एखादी घटना घडलेली नाही आहे. परंतु आजगराची ताकद जर पाहिली तर खूप असते. आजगर साधारणपणे मोठं शेळी, काळवीट, चिंकारा अशा ज्या प्रजाती आहेत की त्यांना खाताना मात्र मी स्वतः पण अशा गिळताना पाहिलेले आहेत. परंतु आज माणसाला गिळलेलं मात्र आतापर्यंत काही घटना घडलेली नाही. ओके, ठीक आहे. तर हा एकूण म्हणजे गैरसमज आहे हा एक प्रकारचा की आजगर माणसाला गिळू शकतो. तर असं काहीच नाही आहे. तर खरं जी आपण म्हणजे सर्पमित्राशी जेव्हा आपण बातचीत करतो तर बरेच आपल्या मनातले जे भ्रम आहेत, समज आहेत, गैरसमज आहेत, ते पूर्ण मूळतः नष्ट होऊन जातात आणि आपल्याला जी खरी रिअल माहिती आहे सापांविषयी तर ती आपल्याला कळून जाते. आणि साप तोपर्यंत म्हणजे आपल्याला काहीच करत नाही की जोपर्यंत आपण त्याला काही त्रास देत नाही. जेव्हा आपण त्याला त्रास देतो तेव्हाच तो आपल्याला इजा पोहोचवतो. तर अशा बऱ्याच काही गोष्टी या बातचीतमधून आपल्याला आज या ठिकाणी साध्य झालेल्या आहेत. तर सर, मला तुम्हाला एक सांगायला फक्त आवडेल की लोकाशा न्यूज टी व्हीच्या माध्यमातून
लोकशाही न्यूज टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही सर्व नागरिकांना काय सल्ला द्याल, आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल की सरपंचशी आपण कसं वागलं पाहिजे आणि चावल्यानंतर किंवा मग चावू नये याच्यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे? तर मॅडम तुम्हाला विचारते हा प्रश्न मी. प्रत्येक साप हा विषारी नसतो. जर विषारी साप असला तर जवळच्या सर्पमित्रांना सांगायचं. त्याला जर फोन केला तर तो सर्पमित्र येऊन विषारी साप घेऊन जातो. जर बिनविषारी असला तर त्याला आपण तसंही जाऊ दिलं तर काहीच अडचण नाही. पण मी हे सांगते कारण का आम्ही सापाला घाबरत नाहीत म्हणून सांगते. पण विषारी असो या बिनविषारी असो तुम्ही सर्पमित्राशी संपर्क साधा आणि साप तर ते सर्पमित्र साप घेऊन जातील. तर लोकशाही न्यूज टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही काय सल्ला द्याल सर प्रेक्षकांना आपल्या? सर्प हा निसर्गाचा एक अनमोल घटक आहे. त्याला वाचवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. कारण साप या पृथ्वी तलावरून ज्यावेळेस नष्ट होतील त्यावेळेस माणूस जिवंत राहू शकत नाही. कारण सर्पाशिवाय माणसाचं अस्तित्वच या पृथ्वी तलावर राहू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की बरेचसे औषधं जे आहेत ते सर्पविषापासून बनवलेले आहेत. मोठमोठ्याले ऑपरेशन करायच्या टायमाला जे औषधं लागतात ते सुद्धा सर्पविषाचे आहेत. त्यामुळं सर्पांना वाचवणं हे आपलं प्रत्येकाचं एक नागरिक कर्तव्य आहे. तर सर तुम्हाला शासनाची वगैरे काही मदत मिळते का की तुम्ही वन्यजीवांचं रक्षण करतात तर त्यांच्याकडनं काही तुम्हाला मदत भेटते किंवा संस्थेकडून एखाद्या? तर सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र हे गेल्या 25 वर्षापासून फक्त निस्वार्थी लोकांच्या मदतीवर काम करत आहे. शासनाची याला कसली एकही रुपयाची फंडिंग नाही आणि भविष्यातही घेतली जाणार नाही. त्यामुळं इथं जे वन्य प्राण्यांवर उपचार केले जातात त्यांची सेवा शुश्रूषा केली जाते हे सगळं निस्वार्थ लोकांच्या मदतीवरच हा प्रकल्प चालू आहे आणि लोकसहभागातूनच चालू आहे. ओके. तर इथं जे बीडमधले जे आपले नागरिक आहेत बीडकर आहेत तर या ठिकाणी वाढदिवस वगैरे साजरा करण्यासाठी कोणी भेट देतं का तुमच्या या प्रकल्पाला? आता कोणी वाढदिवस साजरा करण्यासाठी येतात परंतु इथं फोटो सेशन केलं जात नाही, करू दिलं जात नाही. त्याचं कारण असं आहे की इथले सगळे प्राणी हे जखमी आजारी आणि आईपासून दूर असतात. त्यांना त्रास होऊ नये त्यामुळे आपण त्यांना त्यापासून रोखलं जातं. मग काही लोक जे आहेत ते त्यांचा वाढदिवस त्यांचं पालकत्व करून म्हणजे इथला समजा प्राणी आहे त्याचा काय जो लागेल महिन्याचा खर्च 2 महिन्याचा वर्षभराचा त्याचं ते पालकत्व स्वीकारतात. म्हणजे ते प्राणी इथंच असतो परंतु त्याच्यावर फक्त देखरेख आम्ही करतो आणि त्याचा खर्च जो लागणार आहे तो मात्र ते माणसं आपल्याला देतात. मग त्यातून आपण त्यांचा फक्त बोर्ड लावला जातो ह्या माणसांना ह्या प्राण्यांचं इतक्या दिवसासाठी पालकत्व स्वीकारलेलं आहे. बस त्याच्या व्यतिरिक्त इथं दुसरं काहीही केलं जात नाही. बरोबर. आणि तुम्हाला एक लास्टचा प्रश्न मला विचारायला आवडेल सर की आता बाकीचे जे वन्यजीव आम्ही सगळे पाहिलेले आहेत जसं की ससा आहे इथं, हरिण आहे, माकड आहे, असं वेगवेगळ्या प्रजातीचे तुम्ही इथं सांभाळलेले आहेत वन्यजीव. तर त्यांचा आहार आम्हाला थोडक्यात लक्षात आलेला आहे. फक्त तुम्ही मग जे सर्प आहेत अजगर आहे तर त्यांचा आहार काय आहे या ठिकाणी? नाही आता इथं कसं आहे माहिती आहे का की ज्यावेळेस आपण इथं प्राणी आणतो समजा साप असेल जखमी तर फक्त जखमी असेल तरच इथं ठेवलं जातं. समजा अजगर असेल तर अजगराला आपण इथं कोंबड्या खाऊ घातल्या जातात आणि जर साप असेल समजा उंदीर म्हणजे नाग असेल दुसरा कुठला साप असेल प्रजातीचे धामण असेल त्याच्यावर उपचार चालू असतील त्यावेळेस दुकानदारांमध्ये पिंजरे लावलेले असतात उंदराचे. मग तिथून त्या दुकानदाराला सांगायचं की बाबा मला काही साप म्हणजे जर तुमच्याकडे पिंजऱ्यात उंदीर आढळले तर आम्हाला ते कळवा. मग तिथले दुकानदार आम्हाला ते उंदीर सापडली त्या पिंजऱ्यामध्ये की ते सांगतात. मग आम्ही त्यावेळेस ते घेऊन येतो आणि त्यांना ते खायला देतो. तर या ठिकाणी आपली बातचीत झालेली आहे. तर तुमच्याशी बातचीत करून खरंच खूप छान वाटलं सर आणि अतिशय माणुसकीचा झरामध्ये तुमच्यामध्ये एक पाहायलाच मिळाले आहे. कारण की माणसाने माणसासाठी झटणारे भरपूर जण असतात पण जे मुख्य जीवांसाठी जे स्वतःहून मदत करतात निस्वार्थ भावनेने करतात तर अतिशय तुमचं कार्य कौतुकास्पद आहे सर. तुमच्या पुढील कार्याला लोकशाही न्यूज टीव्हीकडनं खूप खूप शुभेच्छा. तर सिद्धार्थ सोनवणे या ठिकाणी हे सर्व काम या ठिकाणी पाहतात आणि अतिशय निस्वार्थ भावनेने हे सर्व ते काम करत आहेत. दोघं नवरा बायकोचं जे जोडपं आहे तर दोघं मिळून हे समाजकार्य करतात आणि कोणाच्याही मदतीशिवाय शासनाच्या मदतीशिवाय किंवा अन्य कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय त्यांनी हा प्रकल्प स्वतः सांभाळलेला आहे आणि एकूण 16 एकरमध्ये त्यांनी हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि 16 एकरमध्ये फक्त वन्यजीव रक्षणाचं ते काम करतात. या ठिकाणी कुठलंही शेतीचं उत्पादन घेतलं जात नाही. फक्त आणि फक्त वन्यजीव रक्षकांचं या ठिकाणी निस्वार्थ भावनेनं काम केलं जातं.